नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत आजचे पहिल्या सत्रातील लासलगाव, विंचूर, निफाड आणि मित्रांनो चेन्नई आणि बेंगलोर येथील कांदा बाजार भाव। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आता मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत लासलगावला। मित्रांनो, आज उन्हाळ आणि लाल अशा दोन्हीही मिळून सुमारे 556 कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो लाल कांद्याच्या 244 कांदा गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि या लाल कांद्याला कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1694 आणि सरासरी हा मित्रांनो 1450 रुपये एवढा दर मित्रांनो आज लाल कांद्याला लासलगावला निघत आहे। यानंतर मित्रांनो लासलगावला उन्हाळ कांद्याच्या सुमारे 312 कांदा गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 1708 आणि मित्रांनो सरासरी हा 1470 रुपये एवढा दर आज मित्रांनो लासलगावला उन्हाळ कांद्याला मिळत आहे। आज मित्रांनो लासलगावला पुन्हा कांदा बाजारभाव सुमारे 100 ते 150 रुपयांची घट ही मित्रांनो झालेली आहे। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूरला आज लाल आणि उन्हाळ अशा दोन्हीही मिळून सुमारे 294 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे। उन्हाळ कांद्याच्या 207 गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि मित्रांनो या उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1300, जास्तीत जास्त 2025 आणि सरासरी हा मित्रांनो 1560 रुपये एवढा दर मिळाला। यानंतर मित्रांनो जो लाल कांदा आहे या लाल कांद्याच्या आज 87 कांदा गाड्या ह्या दाखल झाल्या। लाल कांद्याला कमीत कमी 900 रुपये, जास्तीत जास्त 1760 आणि सरासरी हा मित्रांनो 1510 रुपये एवढा दर मिळाला। आज मित्रांनो विंचूरला लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळ कांद्याची आवक मित्रांनो मोठ्या प्रमाणात दाखल झालेली आहे आणि मित्रांनो आज विंचूरला कांदा बाजार भावात सुमारे 100 रुपयांची घट पण झालेली आहे। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाडला आज मित्रांनो आवकेत मोठी घट आहे। मित्रांनो निफाडला आज सुमारे 110 कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि या लाल कांद्याला कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 1680 आणि सरासरी हा 1425 रुपये एवढा दर आज निफाडला मिळत आहे। निफाडला मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1000 रुपये, जास्तीत जास्त 1730 आणि सरासरी हा मित्रांनो 1550 रुपये एवढा दर मिळत आहे। मित्रांनो निफाडला कांदा गाड्यांची आवक कमी होऊनही कांदा बाजार भावात सुमारे 100 रुपयांची घट ही झालेली आहे। यानंतर आपण पाहणार आहोत चेन्नईला आज सुमारे 45 कांदा गाड्यांची आवक आहे। चेन्नईला पण मित्रांनो आवकेत घट आहे। चेन्नईला सुमारे जो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा 2100 रुपयापासून 2200 रुपये, जो फुल बिग साईज कांदा आहे हा 2000 रुपयापासून 2100 रुपये, जो मुक्कल साईज कांदा आहे हा मित्रांनो 1800 रुपयापासून 2000 रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा मित्रांनो 1600 रुपयापासून 1800 रुपयापर्यंत आज चेन्नई येथे विकत आहे। चेन्नईला आज कालच्या तुलनेत बाजारभाव हे स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे। यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोरला आज सुमारे 315 ट्रकांची आवक दाखल झालेली आहे, ज्यामधून सुमारे 63,315 कांदा बॅग मित्रांनो ह्या दाखल झालेल्या आहेत आणि यामध्ये जो कर्नाटका निपाणीचा कांदा आहे याला 1000 रुपयापासून 1800 रुपये, विजयपुराच्या मालाला 1000 रुपयापासून 1500 रुपये आणि चित्रदुर्गाच्या मालाला 1000 रुपयापासून 1300 रुपयापर्यंत कांदा बाजार भाव आज मित्रांनो बेंगलोर येथे कर्नाटकाच्या कांद्याला मिळत आहे। यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे बेंगलोर येथील कांद्याला बाजारभाव। मित्रांनो महाराष्ट्राच्या फुल बिग साईज कांद्याला 1600 रुपयापासून 1700 रुपयापर्यंत आज मित्रांनो बेंगलोरला कांदा बाजारभाव मिळत आहे। बिग साईज कांद्याला 1500 रुपयापासून 1600 रुपये, मुक्कल कांद्याला 1400 रुपयापासून 1500 रुपये आणि मीडियम कांद्याला 1200 रुपयापासून 1300 रुपये एवढा दर मित्रांनो आज महाराष्ट्राच्या कांद्याला बेंगलोरमध्ये मिळत आहे। आता मित्रांनो हे होते लासलगाव, विंचूर आणि निफाड येथील आजचे पहिल्या सत्रातील आणि त्यासोबतच चेन्नई आणि बेंगलोर येथील कांदा बाजार भाव। मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर सर्वच ठिकाणी मित्रांनो ते चेन्नई असो अवा मित्रांनो बेंगलोर असो
लासलगाव असो, विंचूर असो वा निफाड असो, या सर्वच ठिकाणी कांदा आवकेत घट आहे. मात्र तरीही कांदा बाजारभावात सुमारे 100 ते 150 रुपयांची घट ही मित्रांनो झालेली आहे. मित्रांनो, कांदा आवक घटूनही नेमके कांदा बाजार भाव का घसरले? मित्रांनो, याचं एक कारण आहे की मागील 2 ते 3 दिवसात मोठ्या प्रमाणात आवक ही मित्रांनो बाजार समितीमध्ये दाखल झाली. बऱ्याचशा बाजार समितीत मित्रांनो याच्या पहिलेही आवक मित्रांनो ही राहिलेली आहे. म्हणजे मित्रांनो जेवढे कांदा गाड्या ह्या आल्या तेवढ्या मित्रांनो कांदा गाड्या ह्या सेल झाल्या नाहीत. अति मित्रांनो उरलेली आणि आजची अशी मिळून मित्रांनो अशी बरीचशी आवक अजूनही मित्रांनो बाजार समित्यांमध्ये आहे. आणि मित्रांनो त्यासोबतच होळीचा मोसम असल्या कारणाने ज्या प्रमाणात कांद्याची विक्री व्हायला पाहिजे ती मित्रांनो विक्री सध्या होताना दिसत नाहीये. मित्रांनो, याच्यावर आपण बऱ्याचशा व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर मित्रांनो त्यांच्या मते अजून मित्रांनो 2 ते 3 दिवस विक्रीत काही मित्रांनो जास्त जे आहे ते मित्रांनो ताकद राहणार नाहीये. मात्र जशी होळी होईल 16 तारीख 17 तारखेनंतर येणाऱ्या मित्रांनो सोमवार नंतर जसे बाजारभाव खुलतील तशी मित्रांनो पुन्हा विक्रीत मित्रांनो ताकद येण्याची शक्यता आहे. विक्री मित्रांनो पुन्हा चांगल्या प्रकारे होणार आणि त्यानंतर कांदा बाजार भाव पुन्हा मित्रांनो आपल्याला स्थिर झालेले दिसतील आणि मित्रांनो कांदा बाजार भावात 100 ते 200 रुपयांची तेजीही आपल्याला त्या अनुषंगाने पाहायला मिळेल. मित्रांनो, सध्या सरकारच्या पण हालचाली ह्या कांदा निर्यात मूल्य घटवण्याच्या चालू आहेत अशाही मित्रांनो आपल्याला सध्या बातम्या येत आहेत. मित्रांनो बघा, सध्या मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भाव हे पडलेले आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत आणि त्यामुळेच जर मित्रांनो सरकारने जर ते 20% निर्यात शुल्क कमी केले तर मोठ्या प्रमाणात कांदा मित्रांनो देशाबाहेर जाईल. कांदा मित्रांनो निर्यात होईल आणि त्या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील अशीच मित्रांनो आशा आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका. धन्यवाद.